नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, उद्या सोमवार आहे. आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार 28 एप्रिल ते 4 मे या आठवड्याचं राशी भविष्य आता चंद्राच्या अनुषंगाने कथन करायचे. चंद्र या आठवड्यामध्ये मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क या राशींमधून परिभ्रमण करणार आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बुधवार, मंगळवार आणि बुधवार आणि शनिवार आणि रविवार, मंगळवार बुधवारी वृषभ राशीत म्हणजे चंद्र उच्च राशीत असणार आहे आणि शनिवार रविवार हा त्याच्या स्वतःच्या राशीत तो चंद्र असणार आहे, कर्क राशीत. त्यामुळे या 2 दिवशी म्हणजे हे जे 4 दिवस आहेत, तर ह्या 4 दिवशी चंद्राचे परिणाम त्या त्या राशीला हे अत्यधिक स्वरूपाचे असतील, हे लक्षात ठेवायचं. आता स्वामी समर्थांचं नाव घेतो आणि राशी भविष्य कथनाला सुरुवात करतो. मेष रास. सोमवार शरीर प्रकृतीसाठी उत्तम आहे. मानसिक स्थिती चांगली राहील, उत्साह राहील काम करण्याचा आणि व्यवस्थित दिवस जाईल. सोमवार, मंगळवार बुधवारी पैशाची कामं करून घ्या. पैशाची आवक वाढण्याची शक्यता आहे. कुठून काही येणं असेल तर तगादा लावा, पैसे येतील. पैसे संचय करण्यासाठी किंवा एफडीज किंवा वगैरे फिक्स डिपॉझिट वगैरे करण्यासाठी, हा लॉंग टर्म गुंतवणुकीसाठी मंगळवार बुधवार चांगला आहे. गुरुवार शुक्रवारी पराक्रमाला वाव मिळेल. नवीन क्षितिज डोळ्यासमोर यायला लागतील आणि त्या दृष्टीने पावलं टाकली जातील. शनिवार रविवार हा घरामध्ये आपल्या कुटुंबासमवेत आनंदात घालवाल. वृषभ रास. सोमवार व्ययाचा आहे. अनावश्यक खर्च होईल, त्यामुळे मनावरती ताण राहील. मंगळवार बुधवार शरीर प्रकृती चांगले राहील, मनावरचा ताण कमी होईल आणि कामाचा उत्साह वाढेल. शरीर प्रकृतीच्या दृष्टीने काही जर आजार असेल तर चांगलं औषध मिळेल, चांगला वैद्य किंवा डॉक्टर चांगला मिळेल. नंतर म्हणजे गुरुवार शुक्रवारी पैशाचे व्यवहार करून घ्या. काही आवक होण्याची शक्यता आहे. शुक्रवार शनिवारी नवीन व्हेंचर्स आखली जातील. छोटे प्रवास होतील. बंधुवर्गाच्या भेटी होतील, त्यातून आनंद लाभेल. मिथुन रास. सोमवारी सर्व प्रकारचे लाभ होतील. संधी साधून घ्या. मात्र मंगळवार बुधवार हा आकस्मिक खर्चाचा जाणार आहे आणि त्यामुळे त्या दृष्टीने आधीच तयारी तजवीज ही सोमवारी करून ठेवा. अनावश्यक खर्च असतील पण ते न टाळता येण्यासारखे नाहीत असे असतील. आठवड्याचा शेवट हा चांगला आहे. आठवड्याच्या शेवटी म्हणजे गुरुवार शुक्रवारी शरीर प्रकृती उत्तम राहील, मानसिक स्थिती चांगली राहील, आनंदी आनंद असेल. एकंदरीत आप्त इष्ट वर्गाच्या भेटी होतील, मित्रांबरोबर वेळ चांगला जाईल. आठवड्याच्या शेवटी 2 पैसे गाठीला येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्क रास. नोकरी, धंदा, व्यवसाय या दृष्टीने सोमवार चांगला आहे. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. नोकरीमध्ये जबाबदारीचे कामं अंगावर टाकले जातील. त्याची सगळी फळं ही मंगळवार बुधवारी मिळतील. व्यवसायामधल्या चांगल्या संधीचं अधिक चांगल्या संधीमध्ये रूपांतर होईल. मात्र गुरुवार शुक्रवार हा सांभाळला पाहिजे. वाहन सावकाश चालवलं पाहिजे. कायदा मोडला नाही पाहिजे. जर कुठल्या केस वगैरे चालू असतील तर सावध राहा. तुमचाच वकील तुमची फसवणूक करण्याची शक्यता आहे. आठवड्याचा शेवट म्हणजे शनिवार रविवार हा चांगला जाईल. सिंह रास. प्रवास होतील. दूरच्या प्रवासाचे बेत आखले जातील किंवा दूरचे प्रवास होतील. आठवड्याच्या मध्यावरती म्हणजे मंगळवार बुधवारी तुमच्यावरती नोकरी, धंदा, व्यवसायात चांगली नवीन जबाबदारी येईल आणि ते तुम्ही व्यवस्थित पार पाडाल. आठवड्याच्या शेवटी म्हणजे गुरुवार शुक्रवारी सर्व प्रकारचे लाभ होतील.
मनातली जी काही कामं असतील ती होतील, ज्या वेळेला तुम्हाला ती घडायला हवेत त्या वेळेला घडतील. संततीकडून चांगली बातमी कळेल, म्हणजे परीक्षेत चांगलं यश वगैरे मिळालंय अशा बातम्या कळतील. आठवड्याचा शेवट संततीवरती खर्च करण्याने जाईल, कारण परीक्षेमध्ये चांगलं यश मिळवलं की तुम्हाला त्यांना बक्षीस द्यावं लागेल आणि त्यानिमित्ताने खर्च करावा लागेल. कन्या रास, सोमवार त्रासाचा आहे. शरीर प्रकृतीच्या दृष्टीने मानसिक त्रास राहील. शारीरिक त्रास तर आहेच, पण मानसिक त्रास राहील. त्या दृष्टीने सांभाळा. जरा जरी काही वाटलं तरी डॉक्टर गाठा. आठवड्याच्या मध्यावर्ती म्हणजे मंगळवार बुधवारी गावाला जायचे वगैरे बेत आखले जातील किंवा सहलीसाठी जाण्याचे बेत आखले जातील. प्रवासाचे बेत आखले जातील. तिकीटं काढली जातील. आठवड्याच्या शेवटी उद्योगधंदा, नोकरी, व्यवसाय याच्यामध्ये चांगलं वातावरण राहील. ऑफिसमध्ये वातावरण चांगलं राहील. व्यवसायात देखील वातावरण चांगलं राहील आणि त्यामुळे एकंदरीत हा आठवड्याचा शेवट देखील अत्यंत चांगला जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला 4 पैसे मिळतील, लाभ होतील, मनातली कामं जेव्हाची तेव्हा होतील. त्यामुळे एकंदरीत आनंद असेल. तुळ रास, सोमवारी जोडीदाराचं सुख लाभेल. घरामध्ये आनंद राहील, उत्साह राहील. मात्र मंगळवार बुधवारी शरीर प्रकृती सांभाळा. व्यसनांचा अतिरेक करू नका. व्यसनांचा म्हणजे कुठल्याही व्यसनाचा, म्हणजे गोड खाण्याचं हे देखील व्यसनच असतंय, त्याचा देखील कुठलाही अतिरेक करू नका. त्यांनी तुम्हाला त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाग्योदयाच्या दृष्टीने, नवीन संधी उद्योगधंद्याच्यात येण्याच्या दृष्टीने गुरुवार शुक्रवार उत्तम आहेत. शनिवार रविवारी चांगलं हातून काम घडेल आणि त्यातून पुढच्या आठवड्यात 4 पैसे गाठीला लागण्याची शक्यता आहे. वृश्चिक रास, सर्दी, पडसं, खोकला, उन्हाळाजन्य आजार सोमवारी होण्याची शक्यता आहे आणि पुढे आठवड्यात देखील त्या आजारांचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गृहसौख्य लाभेल, जोडीदाराचं सुख लाभेल, पार्टनर तुमचं ऐकेल, त्यामुळे मन उल्हासित राहील. मात्र आठवड्याच्या शेवटी म्हणजे गुरुवार शुक्रवारी हेच ऋतुजन्य आजार पुन्हा एकदा डोकं वर काढतील, त्रास होईल आणि त्यांनी तुम्ही बेजार व्हाल. आठवड्याचा शेवट हा चांगला आहे. दूरचे प्रवास होण्याची शक्यता आहे. एखाद्या धार्मिक कार्यात, लग्न म्हणा, मुंज म्हणा, याच्यात भाग घ्यायला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. धनुरास, सोमवारी म्हणाल ते होईल. योग्य वेळी योग्य घटना घडणं, योग्य गोष्टी घडणं, आपल्या अनुकूल घडणं हे सोमवारी अनुभवात येईल. संततीकडून चांगली बातमी कळेल. संततीची कामं होतील. संतती अडचणीत असेल तर त्या अडचणीतनं संततीची सुटका होईल. आठवड्याच्या मध्यावर्ती आणि आठवड्याच्या शेवटी ऋतुचर्येनुसार होणारे आजार होण्याची शक्यता आहे. म्हणजे डोळे येणं, ताप येणं, सर्दी, पडसं, खोकला, अचानक वातावरणातल्या बदलामुळे होणारे आजार हे तुम्हाला त्रास देतील, तर सावध राहा. त्यांनी तुमची मानसिक स्थिती देखील बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मकर रास, घरासंबंधी काही कामं, घराची डागडुजी म्हणा, रिपेअरिंग म्हणा, हे जर असेल तर ते सोमवारी करून घ्या. आईला डॉक्टरकडे घेऊन जायचं असेल तर सोमवारी घेऊन जा. दिवस त्यासाठी चांगला आहे. गृहसौख्याच्या बाबतीमध्ये देखील सोमवार चांगला आहे. मंगळवार बुधवार हा तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. वृषभ राशीतला चंद्र असल्या कारणामुळे ही फळं अत्यधिक अशा स्वरूपाची मिळतील. तर जी फळं तुम्हाला मिळतील त्यापासून काहीतरी फायदा करून घ्या. स्वतःचं काहीतरी इप्सित साध्य करण्यामध्ये लक्ष घाला आणि त्या दृष्टीने प्रयत्न करा. नशीब तुम्हाला, चंद्र तुम्हाला साथ देणार आहे.
आठवड्याच्या मध्यावरती नोकर चाकरांकडून त्रास होईल. हाताखालचे लोक काम ऐकणार नाहीत, त्यांची कामं तुम्हाला करावीशी लागतील. नोकर चाकर अचानक दांड्या मारतील किंवा त्रास देतील. हा एखादा इकडचा तिकडे डाव्या हाताने पदार्थ म्हणजे वस्तू ठेवली जाऊन ती गहाळ होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी गृहसौख्य चांगलं राहील. जोडीदाराबरोबर एखाद्या पिकनिक किंवा काहीतरी चांगल्या ठिकाणी जाऊन आनंद साजरा करता येईल. कुंभ रास, कर्तबगारीच्या दृष्टीने पराक्रमाच्या दृष्टीने सोमवार चांगला आहे. नवीन संधी येतील, त्याचा फायदा घ्या. बंधुवर्गाकडून चांगली बातमी कळेल. बंधुवर्गाच्या भेटी होण्याची शक्यता आहे. छोटे छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यावरती म्हणजे बुधवार, मंगळवार, बुधवारी तुम्ही तुमच्या घराची काळजी घेणं आवश्यक आहे. नवीन घर घ्यायचं असेल, शिफ्टिंग करायचं असेल, भाड्याचं घर बघायचं असेल तर त्यासाठी हे 2 दिवस अत्यंत चांगले आहेत. घराचं रिनोव्हेशन करायचं असेल किंवा घरामध्ये काही बदल करायचे असतील त्या दृष्टीने देखील हे चांगले आहेत. या काळामध्ये मानसिक स्थिती ही स्टेबल राहील, उत्तम राहील. उत्साह मनामध्ये असेल काम करण्याचा तर त्या दृष्टीने हा मंगळवार, बुधवार चांगला आहे. गुरुवार, शुक्रवारी देखील तुम्ही म्हणाल ते होईल, करीन ती पूर्व, ठरवीन ते धोरण, बांधीन ते तोरण अशी परिस्थिती असेल तर त्यामुळे या परिस्थितीचा, अनुकूल ग्रहस्थितीचा जास्तीत जास्त फायदा घ्या. आठवड्याचा शेवट हा त्रासाचा जाण्याची शक्यता आहे. बारीक सारीक त्रास, बारीक सारीक विकार, आजार याने मन बेजार होण्याची शक्यता आठवड्याच्या शेवटी नाकारता येत नाही. गुप्त शत्रूंचा त्रास देखील आठवड्याच्या शेवटी होऊ शकतो. मामाकडून चांगली बातमी कळेल. मामांकडून काही कार्य वगैरे घडण्याची शक्यता काही नाकारता येत नाही. मीन रास, सोमवार पैशाच्या दृष्टीने चांगला आहे. पैशाची कामं सोमवारी करून घ्या. मंगळवार, बुधवार हा कर्तबगारीच्या दृष्टीने एकंदरीतच नवीन काहीतरी बदल घडणं, तुमच्या नोकरी धंद्यामध्ये, व्यवसायामध्ये, जबाबदारीमध्ये नाविन्य येणं चांगल्या दृष्टीने म्हणतोय मी, वाईट नव्हे. यासाठी मंगळवार, बुधवार हा उत्तम आहे. गुरुवार, शुक्रवारी घराकडे लक्ष द्या. आई हयात असेल तर आईकडे लक्ष द्या. तिला योग्य वेळी डॉक्टरकडे घेऊन जाण्याचं काम करा. तिच्याकडे लक्ष द्या. तिची मनोवस्था म्हातारी झाल्यामुळे कदाचित त्रास होण्याची शक्यता असते तर तिच्याकडे दुर्लक्ष करू नका. आठवड्याचा शेवट हा अत्यंत उत्तम आहे. संततीकडून चांगली बातमी कळेल. तुम्ही म्हणाल ते होईल. तुमची कामं योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी घडतील. त्यामुळे आठवड्याचा शेवट हा आनंदी आनंद असा असेल. मंडळी, वाईट एका गोष्टीचं आहे. आमची जे पर्यटनात आम्ही व्हिएतनाम, कंबोडिया आणि बालीला जाऊन आलो. त्याचे व्हिडिओ आम्ही टाकतो आहोत. वाईट एकाच गोष्टीचं वाटतं, 18,000हून अधिक सबस्क्रायबर आमच्या चॅनलला आहेत, पण आमच्या या व्हिडिओना 1,000 सुद्धा व्ह्यूज मिळत नाहीत. एवढी अनास्था, एवढी उपेक्षा एवढ्या चांगल्या व्हिडिओंची तुम्ही का करता हे मला अजूनही न कळलेलं आहे. असो, जास्तीत जास्त लोकांनी ते व्हिडिओ पहा, त्याचा आनंद उपभोगा, एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो. बाकी काही सांगू शकत नाही. तुमची इच्छा. मी इथे थांबतोय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, लाईक करा, शेअर करा आणि नेहमीच सांगणं, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.